नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता लीला ही विचार करत आहे, कारण अजूनही तिला घ्यायला कोणी आलेलं नाही. आजी इकडं आहेत. लीलाला असं वाटतं की आपणच यांना फसवलेलं आहे, त्यामुळंच हे सर्व घडत आहे. परंतु इकडे किशोरने खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि या तिघी सुनांना सांगितलेलं आहे की तुम्हाला हे घर सोडून जावं लागतंय. तुम्ही लीलाला घराच्या बाहेर काढलेलं आहे, कारण तुमच्यामुळं आजी घराच्या बाहेर राहिलेली आहे आणि माझ्यासाठी असा सूर्य उगवता कामा नये की आजी नाराज होऊन घराच्या बाहेर गेलेली आहे. त्यामुळं आजीला घरी आणणं हे तुमचं काम आहे. मग दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघी एकत्र येतात. आता काय करायचं? आपण हार मानायची, त्या लीलाला घरी घेऊन यायचं, असा त्या विचार करत असतात. तेव्हा किशोर त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि मग दुर्गा म्हणते की हो, पण नंतर तिच्यावर अशी परिस्थिती निर्माण करायची की ती स्वतःहून या घराच्या बाहेर गेली पाहिजे, असं या दोघींनी सगळ्यांनी ठरवलेलं असतं. मग आता दुर्गा, सरस्वती त्याचबरोबर लक्ष्मी तिघी पण आता लीलाला आणि आजींना आणायला लीलाच्या घरी आलेल्या आहेत. कालिंदी म्हणते की कोण आलं एवढ्या उशिरा, झोपू पण देत नाहीत. मग कालिंदी उठते, दरवाजा उघडते, तर ह्या तिघी आलेल्या असतात. मग इकडे आजी बाहेर येतात आणि म्हणतात माझ्या सुना आल्या. मग त्या दुर्गाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात, तिला तिचं कौतुक करतात. दुर्गा म्हणते की आम्ही तुम्हाला न्यायला आलोय आणि लीलाला पण चला. त्यावेळेस लगेच आजी म्हणतात की चल लीला, आपल्याला गेलं पाहिजे. त्यावरती कालिंदी म्हणते की थांबा, लीला त्या घरामध्ये येऊ शकत नाही. सरोजनीताई, लीला तुमच्याबरोबर येणार नाही, असं इकडे सांगितलेलं असतं. कालिंदी जेव्हा असं म्हणते तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. आता कालिंदीने नक्की काय प्लॅन आखलेला आहे? कारण तिला असं वाटतंय की एजंटनी पण लीलाचा स्वीकार केला पाहिजे. या सुना न्यायला आलेत, त्या फक्त आजींसाठी आलेत हे कालिंदीला माहिती आहे. एजंटनी स्वतः लीलाला न्यायला आलं पाहिजे असं कालिंदीला वाटतं, म्हणून कालिंदीने अशी अट ठेवलेली आहे. आता एजे स्वतः येणार का न्यायला आणि आल्यानंतर कंकण सोडवण्याचा विधी पार पडेल का, हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.